बीज प्रक्रिया कशी व कधी करावी? आता बीज प्रक्रिया कशी करायला पाहिजे, कोणता क्रम पाहिजे, कधी करायला पाहिजे, तर FIR हे सूत्र बीज प्रक्रियेची अचूक पद्धत आहे. FIR म्हणजे फंजीसाईड अधिक केमिकल फंजीसाईड, I म्हणजे इन्सेक्टिसाईड त्याच्यानंतर, आणि R म्हणजे तुमचे जीवाणू जर काही लावायचे असेल तर. पण आता या सगळ्या गोष्टी आपण 3-3 वेळेस करू शकत नाही. त्यामुळं FI फंजीसाईड आणि इन्सेक्टिसाईड तुम्ही सोबत सगळ्या पिकांमध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र मिसळून बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता. कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र मिसळून बीज प्रक्रिया करू शकता. फक्त जीवाणूंची किंवा ट्रायकोडर्माची किंवा जीवाणू खतांची जर बीज प्रक्रिया करायची असेल तर ती कीटकनाशक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर, ते सुकल्यानंतर करायची. तर बघा, शेतकऱ्यांकडून वारंवार होणारी चूक म्हणजे औषधे लावण्याचा क्रम तो चुकला व जैविक खताचा जीवाणूचा फायदा मिळत नाही आणि औषधाची कार्यक्षमता कमी होते. म्हणून FIR सर्वात आधी फंजीसाईड बुरशीनाशक का, बियाण्याच्या पृष्ठभागावर असलेली आणि जमिनीतील बुरशीला रोखण्यासाठी सर्वात आधी बुरशीनाशक लावावे. पिक्सल, जोरमेट वगैरे हे जे आहे, किंवा हे एकत्र सुद्धा इन्सेक्टिसाईड आणि फंजीसाईड हे तुम्ही एकत्र करून लावू शकता. कीटकनाशकामध्ये रिहांश हे सर्वोत्तम आहे, त्याला चॅलेंजेस नाही. आणि बुरशीनाशकांमध्ये जोरमेट हे बुरशीनाशक बीज प्रक्रियेसाठी जगातलं सर्वोत्तम बुरशीनाशक जोरमेट आहे. तर हे तुम्ही एकत्र पाण्यात मिसळून सुद्धा बीज प्रक्रिया करू शकता. फक्त जीवाणू खतं जे आहेत किंवा ट्रायकोडर्मा जर असेल तर तो हे बीज प्रक्रिया झाल्याच्या नंतर शेवटी लावायचा. R म्हणजे रायझोबियम किंवा बायो फर्टिलायझर जे आहे ते शेवटी लावायचं. आता बीज प्रक्रिया कशी करावी हे बघा. बीज प्रक्रिया करण्यासाठी मशीन्स आले आहेत बाजारात, काही कंपन्यांच्या मशीन्स असतात. आता हे कंपन्यावाल्यांची गंमत अशी आहे की आमचं औषध घेतलं तर मग बीज प्रक्रिया करून देऊ, पण हे चुकीचं आहे. ठीक आहे, मग आता त्यासाठी बरेच शेतकऱ्यांनी आम्हाला म्हटलं की सर ते आपल्या कंपनीचं बीज प्रक्रियेचं मशीन नाही आहे का, तर ते मशीन घ्यायला आपल्याला 5, 10 आणि 50 मशीन घेऊन होणार नाही. आपलं सगळं महाराष्ट्रामध्ये खूप सगळीकडे नेटवर्क आहे, त्यामुळं तो खर्च सुद्धा आपल्याला तुमच्या कीटकनाशकामध्ये वाढ म्हणजे किमतीमध्ये वाढ होऊ शकते, बीज प्रक्रियेच्या बुरशीनाशकामध्ये वाढ होऊ शकते. मग ती वाढ टाळण्यासाठी आपण त्या मशीन्स घेतल्या नाही. तर तुम्ही एक काम करू शकता, बीज प्रक्रियेचं एक पुडी त्याची घ्यायची, कोणत्या कंपनीचं आहे, 1-2 त्याचे पुड्या घ्यायच्या, बाकीचं आपलं औषध लावायचं. त्या मशीनवर सुद्धा आपण आपली बीज प्रक्रिया करू शकता. फक्त त्याची एक नावापुरतं विकत घ्यायचं म्हणून घ्यायचं, बाकीचे सगळे आपल्या पुड्या विकत घेऊन तिथं मशीनवर बीज प्रक्रिया करायची. किंवा हातानं सुद्धा तुम्ही खूप चांगली बीज प्रक्रिया करू शकता. ज्याचं मोठं क्षेत्र आहे, जास्त क्वांटिटी आहे, त्याला थोडासा वेळ लागेल, पण हातानं सुद्धा. उलट मशीनमध्ये काही फुटतूट होऊ शकते, हातानं नाजूक पद्धतीनं आपण जर बीज प्रक्रिया केली, नाजूक हातानं हाताळणी केली तर उलट इथे फुटतूट होण्याची शक्यता सुद्धा कमी आहे. मोठं जरी 50 बॅग जरी असल्या, तुम्हाला काय दिवसभर चालेल बीज प्रक्रिया. 2 माणसं नुसते लाव औषध लाव, त्याला चांगलं सुकव आणि परत बॅगमध्ये भर, असं आपण करू शकतो. याच्यामध्ये काय थोडंसं स्पीड जर जास्त झाला तर फुटतूट सुद्धा होऊ शकते. त्यामुळे हातानं सुद्धा तुम्ही करू शकता. नाही वेळ तर तुम्ही याच्यात बीज प्रक्रिया करून घ्या, त्या कंपनीची एक पुडी घ्या, बाकीच्या आपल्या पुढे लावा, या पद्धतीने करू शकता. बीज प्रक्रिया कशी करावी? रासायनिक प्रक्रिया F&I. पेरणीपूर्वी कीटकनाशक बुरशीनाशक बीज प्रक्रिया 1 महिना अगोदरपर्यंत करू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्हाला वेळेवर शक्य होत नाही. मग वेळेवर शक्य न झाल्यामुळं आम्ही बीज प्रक्रिया आधी कधी करू शकतो? तर आपण जे रिहांश किंवा जोरमेट जे तुम्हाला सोयाबीनला लावायचं किंवा हरभऱ्याला लावायचं, गव्हाला लावायचं किंवा उडदा मुगाला लावायचं आहे, ती बीज प्रक्रिया तुम्ही 1 महिना आधी सुद्धा करू शकता. बियाणं आणला, बीज प्रक्रिया करून परत त्या बॅगमध्ये ठेवून द्या, सुकवून चांगलं सुकवा आणि ठेवून द्या. काही होत नाही त्याला, कारण त्याचा थर लागतो आणि जमिनीत गेल्यानंतर ओलावा मिळाल्यानंतर मग ते विरघळून ते त्या मुळांपर्यंत जाणं चालू होईल. त्यामुळे तुम्ही 1 महिना आधी जरी बीज प्रक्रिया केली तरी त्याचं नुकसान काही होत नाही. आम्ही 2 महिन्यापर्यंतचे प्रयोग करून पाहिलेले. जेवढे रिझल्ट 24 तास आधी केल्याचं रिझल्ट येतात, तेवढेच 2 महिने आधी बीज प्रक्रिया केल्याचे रिझल्ट सुद्धा येतात. त्यामुळे तुम्ही 1 महिना आधीपर्यंत सुद्धा किंवा पेरणीच्या 24 तास आधी करा, किंवा पेरणी तुम्हाला 11 वाजता सकाळी करायची, सकाळी 7 वाजता जरी बीज प्रक्रिया केली, त्याला सावलीत पंख्याखाली जर सुकवलं तरी फक्त सुकणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस ट्रॅक्टरवाले बीज प्रक्रिया केलेलं बियाणं पेरत नाही म्हणतात. कशामुळं? ते जर ओलं राहिलं तर एकाला एक बीज चिटकतं आणि ते
पेरणी यंत्रातून बरोबर पडत नाही, त्याच्यामुळे ते बीज प्रक्रिया करू नका म्हणतात, बरेच ट्रॅक्टरवाले सांगतात. तर त्याला महत्वाचं काय, सुकवणं. म्हणजे बीज प्रक्रिया केल्यानंतर पंख्याखाली किंवा थोडंसं हवेत पतलं पतलं जर हे तुम्ही केलं, अर्ध्या तासात तर ते सुकून जातं, काहीच लागत नाही त्याला. आणि एकमेकाला सुकलं की एकमेकाला चिटकत नाही, आणि एकमेकाला चिटकलं नाही तर पेरणी करायला एकदम मोकळं किंवा सुटसुटीत ते जातं. जैविक प्रक्रिया, फक्त जी जैविक प्रक्रिया आहे, जीवाणू लावायचे आहे, समजा तुम्हाला NPK लावायचंय किंवा PSB लावायचंय किंवा KMB लावायचंय, अझोटोबॅक्टर लावायचंय, ते फक्त पेरणीच्या 2-3 तास आधी लावा. बाकी रासायनिक बीज प्रक्रिया तुम्ही 15 दिवस, 8 दिवस, 1 महिना जरी आधी केली तरी हरकत नाही. त्यात 1% नुकसान होत नाही, सगळं जशाल तसं ते औषध राहतं.